सुंदर मनामध्ये भरली. झाडाची सावली आली वाटतं. हो का? हा, करायचं का बंद? तू का टाकू? नोकरीचं टेन्शन नाही मला ते. आंब्याचा रस देऊ का? लय लवकर सुचलं का तुला? हा, ते द्यायचं सोडून बोलत बसली इथं लेक्चर देते. खोटं बोलू नये, काढ आता लवकर. कफ अभ्या एक विचारू का? नको, का बरं? मला माहिती तू काय सांगणार आहे. हा, तू काय मन कवडा आहे होय? इथं माझ्याशी तरी खोटं बोलू नको. हा? नाही, लय टिमकी आवाज होती ना तू. अभ्या मला तुझं मन कळतं. हा, पण खरी गोष्ट ही आहे की मला तुझं मन कळतं. तुला काही कळत नाही माझ्या मनातलं. मी सांगेपर्यंत कळणार बी नाही. हो, म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. अभ्या सांग ना, काय सांगणार आहे तू? आता नाही, मग मुहूर्त आहे. म्हणजे आधी मला माझी नोकरी लागू दे, माझा मला हप्ता भरू दे. लुजर असताना महत्वाची गोष्ट थोडी बोलणार आहे. अभ्या तू काही लुजर नाहीये बरं. फक्त तुझी नोकरी गेली बस. हा, लुजर नाही मग बेकार आहे. अभ्या नको ना रे असं म्हणून, नाही आवडत मला. पाहिलं गेलं ते खरं बोललं की लोकांना नाही आवडत, म्हणून बोलावं लागतं खोटं. भारी झालाय आमरस. खाते का तू? नाही नको. आहे घे, पोटात दुखल नाही तर माझ्या. माझं काय मन नाही जात खाण्यावर. मी कुठं असं म्हणलं नाही. मी असं एकटंच खायचं, तू उभी आहे समोर, बरोबर नाही वाटत ना. म्हणून म्हणलं माझ्या पोटात दुखल. थोडा ठेवलाय, संपून टाक. अभ्या संपव, बरोबर ना? नाही तर मी तुला शेअरिंग न प्रेम वाढतं ना. हा? हे मैत्रीतला बॉन्ड वाढतो शेअरिंग, म्हणून. हे मला नको सांगू तू, स्वतः लक्षात ठेव, लय होईल. वो आ गया, देखो वो आ गया. आला का? आला पाना खायते आता. चल खाय, चल. काय वकील साहेब, आमची पोरं आम्हाला प्रिय आहेतच, पण सुना पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत आम्हाला. काय दुसऱ्याच्या लेकी त्यांचं घरदार, मायेची माणसं सगळं सोडून नवऱ्याच्या घरी येतात. तो भविष्यात त्यांना सुरक्षित वाटायला पाहिजे ना. पण आप्पा, तुमची दोन्ही पण पोरं चांगली आहेत ना. नाही, हाय चांगलीच आहेत पोरं, पण ते आमच्या थोरल्याचं माहिती आहे ना तुम्हाला. पण सुटली ना दारू. हा, सुटली ना. दत्त महाराजांची कृपा आहे आणि लतीचा हट्ट. पण मग तुम्हाला आता नक्की काय करायचंय? म्हणजे त्याचं असं आहे वकील साहेब, हा, तर मग कळलं ना तुम्हाला सगळं. आपण पक्का आहे ना आप्पा? पक्क म्हणजे काय? हा, आणि वहिनी? हा, एकदम पक्क. आप्पा, हा फार मोठा निर्णय घेता तुम्ही. नाही आता कसं आहे, त्याला इलाज नाही, पण पोरांची संसार बी आहे. संसाराचं काय आप्पा? वकील साहेब काय आलेत? म्हणजे यांनी बोलवले का? हे म्हणले ते खरं होणार आहे का आता? तू आज जाय. पण आता बाई सोनबाई, चहा ठेव जाय. नाही, मला नकोय. आम्हाला जाय, चहा ठेव आमच्यासाठी जाय. आप्पा, 1-2 दिवस द्या मला, झालं की सांगतो तुम्हाला. हा म्हणजे इतकं लवकर होईल तितकं चांगलं. हा आप्पा, होईल. शेवटी कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाही, वैयक्तिक पण आणि व्यावसायिक पण. चला आप्पा, येतो.
लते मला खरंच बरं वाटलं, हलकं वाटलं बोलू. बरं केलं बोललास ते. पण अभ्या, तू जे काही सांगितलंय ना ते सगळंच पटलं नाहीये मला. काय म्हणजे? हेच तुझं खोटं बोलण्याचं जस्टिफिकेशन. हा, पण मी बेकार आहे हे तरी कुठं आवडलं तुला? सत्य आहे ना पण ते. अभ्या, तुझ्याकडे आता काम नाहीये हे सत्य, पण तू बेकार नाहीये, कळलं का? अरे धडाडी येतो यार, हरण्यारातला नाहीये तू. किती बी वेळा पडला ना तू तरी परत उभा राहतो तू लढायला. अरे लय हट्टी आहे तू. एकदा जर तू काही ठरवलं ना तर सोडत नाही तू, मग कुणी काय बी म्हणू. असं नाही येलं ते. क्रिकेट सोडलंच ना मी. अभ्या, तू क्रिकेट सोडलं पण आता क्रिकेटसाठीच तर अकॅडमी काढतोय ना तू. अभ्या, अरे तू लहान होता, आपणचं ऐकलं तू. ठीक आहे, पण क्रिकेटसाठी असलेली पॅशन नाही ना सोडली तू. जे तुला करता नाही आलं ते गावातल्या मुलांना करता यावं म्हणून धडपडतोय. आणि हे सुचणंच लय मोठी गोष्ट आहे. आप्पांचा विरोध तुला शर्यतीपासून रोखू शकला नाही, किंवा दौलतचा हल्ला बी तुला थांबू शकला नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना तर घाबरून घरीच बसला असता. कुठल्या मातीचा बनलाय तू देवालाच माहिती. भारी बोलली तुला ते. मला माहितीये, मला बरं वाटावं म्हणून बोलली तू. खोटं बोलतेय का मी? अभ्या, तुला बरं वाटावं म्हणून खोटं म्हणतेय का मी? अरे जे खरं आहे ना ते फक्त तुला आठवण करून देते. निदान हे आठवून तरी तू स्वतःला बेकार किंवा लुजर म्हणणार नाही. अभ्या, तू बेरोजगार आहे, बेकार नाही, कळलं का? म्हणूनच हसतो स्वतःवरच जोक करतो. परिस्थितीला मोठं नाही करायचं, ठरलंय आपलं. आणि हाच ऍसेट आहे तुझा, कळलं का? ऍसेट हा? काढायचा का मग विकायला? कोण घेणार आहे विकत? नाही, तसं एक हाय डोळ्यासमोर हक्काचं गिराईक. मी नाही. नाही मी नाही हा. लय कन्फर्म गिराईक आहे माझं. मी नाही. काय तुझ्याबद्दल काय बोललो मी? मग कोणाबद्दल बोलतोय? माझी आई. हे पाय, तू काही एवढी इम्पॉर्टंट नाही माझ्यासाठी. हा, कळलं का? आणि मैत्री फित्री ना आपल्यातली एक डॉट डॉट पर्यंत. ए बाबा, आता शर्यतीपर्यंत काही उद्योग करू नको तू, म्हणजे झालं. ए, उद्योग काय करू मी? येडा आहे मी? नाही येडा नाहीये, पण तुला ना सवय आहे ना वेळ मारून नेण्यासाठी परत एक खोटं बोलायचं. आली का? हा, मूळ पदावर आली तू. झालं समाधान? हे घे, चल. मी सांगितलंय तुला, नकोय मला तो छत्र. अभ्या, याला ना मराठीत छत्री असं म्हणतात, छत्र नाही. हिंदीत ह्याला छाता, इंग्रजीमध्ये अम्ब्रेला, तेलुगूमध्ये याला गोडगो म्हणतात आणि तमिळमध्ये कटई असं म्हणतात, कळलं का? कटई? मग कटई शहाणी आहे ग तू. तुला सगळ्यातलं सगळं कसं करतलं ते. आरती करू का आता? आरती लटी देवी. हा, तुला लय भारी वाटलं असेल ना अभ्या. मला छत्रीला वेगवेगळ्या भाषेत काय काय म्हणता येते माहिती याचं. गैरसमज आहे तुझा बाळा. कसं आहे, अम्ब्रेला पर्यंत ठीक आहे. हा, पण आता त्यापुढे तू काय फेकू राहिली आम्हाला काय कळणार? नाही, उद्या मी म्हणतो बंगालीमध्ये छत्रीला असुनी म्हणतात आणि असुनी हा शब्द मीच काढलाय बा. हा, तू काय म्हणणार? आव्या घातला भारी, आव्या घातला भारी. असं काही नाही, बपाऱ्या मारू राहिली तू, कळतंय मला. आणि नेहमी हेच करती, बपाऱ्या. बपाऱ्या दिदी तू फक्त. बाप्पाऱ्या. हा, नुसतं बपाऱ्या नाही, तू तर लेक्चर बी देते ना. आभ्या, अभ्या, खोटं कधी बोलू नये, कोणा संगे भांडू नये, शिवी कोणा देऊ नये. मिंदी अगं हे म्हातारी पाय ना लईच खोट निघालेत. मला त्यांनी असं दाखवलं का ते माया बाजूने येत, पण हे आहेत खरं तर त्यांच्या लेकाच्या बाजूने. अगं मी वकील आले होते घरी. आता हे मला सोडचिठ्ठी देणार. मी काय करू ग? कसे ते पाहिलं ना तू, कसे आतल्या गाठीचे असतील ग हे म्हातारी. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. आणि मीच मूर्ख बावळट आहे मी त्यांची सगळी सोंग खरी म्हणत चालली. ठेवते चल बाई. झाला की नाही चहा? हा, काय झालंच आहे. हळू, सावकाश.
तिथे लक्ष दे. आत्याबाई ते वकील साहेब का आले होते सांगा ना मला. कळल तुला, वेळ आली की कळल. पण आत्याबाई काय म्हणलं मी आता? वेळ आली की कळल. ज्यात त्यात नाक ने खूप सुख. तू बी चहा घे. कुणाशी भांडू नये, हा? शिव्या देऊ नये. लते लते काय करू राहिली तू? हा काय म्हणते घरी लिहूनचा करू राहिली ही? तू मला लेक्चर देत होते, पानभर बोलतो, त्याचं काय? कधी लेक्चर दिलं मी तुला? लय वेळा दिलंय, आणि त्यात बी खोटं बोलतो. निदान मी खरं तरी बोलती. खोटं? आम्हा काय बोललो खोटं? आठवतंय का माझं फोटोशूट होतं तेव्हा म्हणला होता ना, काय तर म्हणे तू सुंदर आहे लते, तुझं मन सुंदर आहे. मग आहेच. अभ्या, हं. सुंदर म्हणजे कमनीय बांधा. हे कोणी सांगितलं तुला? मग असंच असतं ना, कमनीय बांधा, गोरा रंग, टपोरे डोळे आणि लांब केस. काय आहे? हे पाय, असं खरं तर नसतं, पण तरी आता तू म्हणती म्हणून या कॅटेगरी जर बघायचं झालं, गोरी तर तू हाय, डोळे टपोरे आहेतच, त्या डोळ्यांना बी तोंड आहे जी वाचा वाचा बोलत, हा केस बी लांब आहेत. मी 4 पैकी 3 कॅटेगरीत तर तू बसलीच की, झालीच की मी सुंदर, नाही का? अभ्या, तू तुझ्या बायकोला लय सुखी ठेवशील ना. तो प्लॅन आहेच माझा, आणि कर्तव्य बी. तू ना नेहमी चांगलंच पाहतो, दोष पाहत नाही कधी. लते, तुला जे दोष वाटतात ना ते मला दोष नाही वाटत. तू फिट आहे, ऍक्टिव्ह आहे, हसरी आहे, मनमिळाऊ आहे, एनर्जेटिक आहे एकदम. तू खरंच सुंदर आहे लते, खरं. आणि तसं बी जगात परफेक्ट कोणीच नसतं, आहे का नाही? थँक्यू. हा दादा, दादा मी येतोय, मी आलो, थांब जरा. काय झालं रे अभ्या? काय आलं, परत भांडण झालंय का? ते भांडण परवडलं असतं, दादाला परत दारू प्यावीशी वाटू राहिली. दागिन्यांचं पण वाटप करून टाकूया का दोन्ही सुनांमध्ये? आता काय आलं? आता मला तरी काय करायचे ते दागिने ठेवून? नाही, सगळं एकदम नको करायला. आव पण आता त्याच वापरणार आहेत ना दोघी जणी ते दागिने. नाही, ते सगळं ठीक आहे, कसं आहे, हा शेवटी तुमचा निर्णय आहे. तरी बी मला वाटतं बुवा का घाई नको करायला. तुम्ही काय लपवताय माझ्यापासून? हे दादा, काय झालं? बरं झालं तुम्ही दोघं आलात ते. दादा, आम्ही हाय ना तुझ्या बरोबर. डोकं लय बनवून राहिलंय आता माझं. दादा, डॉक्टरकडे जायचं का आपण? नाही नाही, डॉक्टरकडे जाऊन काय होणार नाही. आधी दादा,
तू चल आधी आपण घरी जाऊ. नाही इच्छा नाही हो राहिली माझी. अरे असं कायला बोलतो तू? ती ती बाया असते ना घरी. आई आहे, आप्पा आहे, आम्ही बी आहे. आमचं काहीच नाही का म्हणजे? लय वज वाटू राहिलंय आम्ही आता. कशाचं वजं वाटतंय? लग्नाचं दादा आपलं काय ठरलंय? आपण बोलूया ना नंतर. नाही काय होणार नाही बोलून आता काय. अरे असं नको ना बोलू दादा. दादा तू आधी घरी चल, मी मस्त कॉफी करते तुझ्यासाठी. घरी नको यायला लावलं ते मला प्लीज. अरे माझं झालं तर तू सुरू करणार आहे का दादा? हा, आई अप्पांच्या डोक्याला ताप दिलाच पाहिजे का? होणारच. माझ्या लग्नाचा ताप त्यांच्या डोक्याला होणारच. असं काही नाहीये. नाही, माझं लग्न आता व्हेंटिलेटरवर आहे ते नाही टिकणार जास्त दिवस नाही. ए दादा, अरे तू काय बोल राहिला असं? हा, अरे 3 वर्ष संसार केला ना वहिनी तुझ्या बरोबर. कारण माझं डोकं आणि तोंड दोन्ही बी बंद होतं म्हणून. आता दारू सुटली ना माझं डोकं बी शाबूत आहे आणि तोंड बी. नाही आब्या नाही टिकणार आता हे जास्त. एक तर मला लग्न मोडावं लागल आणि जर तुम्हाला ते नको असेल तर मला दारू सुरू करावी लागेल. त्याशिवाय लग्न नाही टिकणार माझा आता. लते प्लीज मला तुझ्या शब्दातून मुक्त कर लते प्लीज. तू सांगितलं ना तुला हे मी. त्याने माझं समाधान नाही झालं आत्याबाई. काय झालं? मला कळलं पाहिजे. काय का आता काय कळलं पाहिजे? तुम्ही तुमच्या पोराच्या बाजूने उभं राहायचं ठरवलंय का? आवाज खाली आहे मे. कोणाशी बोलते काय भान आहे का नाही? सॉरी आत्याबाई. आप्पा सॉरी. मला तुमच्यावर आवाज चढवून नव्हतं बोलायचं. पण आत्याबाई मला लई इन्सिक्युअर वाटत राहिले. आता यांनी गाडी मोडचा विषय घेतलाय डोक्यात. तो काही जात नाही त्यांच्या डोक्यातून. आत्याबाई मी आता 27 ची झाली. मला आई व्हायचंय आणि हा माणूस मला घरातून काढायचं म्हणतोय. आत्याबाई प्लीज माझा संसार वाचवा. आत्याबाई मी पाया पडते तुमच्या. हे मे कुठं संसार वाचवा. आप्पा सुनबाई तुम्ही दोघं मला माझ्या आई वडिलांसारखे. मी का नाही तुम्ही सांगितलेलं सगळं ऐकीन. तुम्ही म्हणाल ते करायला मी तयार आहे. पण मग तुम्ही यांना समजावा. यांनी जर का मला सोडून दिलं तर मी कुठं जाऊ? मला कोणीच नाही. अगं हे मे तू काहीच करायची गरज नाहीये. जे काय करायचंय ना ते आम्ही केलेलं आहे. आई आप्पा ऐकणार नाहीत. डिवोर्स हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाहीच आहे ना. तू तरी काय एवढा टोकाचा निर्णय घेऊन राहिला दादा? नाही झेपत आभ्या आता मला हे सगळं. ठीक आहे दादा, मला कळतंय की तुला थोडी स्पेस पाहिजे. असं कायला पाहतो अभ्या? बापू म्हणतेत अतिपरिचयात अवज्ञा. थोडं दूर व्हायचं काही काळासाठी. सगळी किलमिश जाते. त्या माणसापासून त्या जागेपासून दूर गेलं ना की डोकं शांत होतं. सारासार आपण विचार करू शकतो आणि समोरच्या माणसाला माफ बी करू शकतो. लतिका पण बापूंनी सांगितलंय. दादा, ए दादा रागात आहे यार तू. तो राग निवळणं गरजेचं आहे, कळतंय का तुला? त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील ना तो खरा असेल. ए दादा पाय ना इकडे. पाय लती जे बोलते ना ते बरोबर आहे. तुला खरंच स्पेसची गरज आहे. घुसमट होऊ राहिली तुझी. तू एक काम करतो का? एकटाच जा कुठं तरी फिरायला शांत ठिकाणी. आवडतं ना तुला? हा, एकटा विचार कर, स्वतःला वेळ दे. हा ए पाय, एकदा का तू शांत झाला ना, तुझा राग निवळला ना, मग तू जो बी डिसिजन घेशील आम्ही हाय तुझ्या बरोबर.
पण आई पण नाही ऐकणार. दादा हे पाय, तू अजून बी रागात आहे, त्यामुळे जेव्हा तुझा राग निवळेल ना तेव्हा आपण शांतपणे बोलू, बरं? हा. तुम्ही दोघं आहे ना माझ्यासोबत. दादा मी काय म्हणलं तुला, तू शांत हो, किमान 3 महिने घे तू स्वतःसाठी. शांत हो आणि त्यानंतर तू जो बी डिसिजन घेशील आम्ही आहे तुझ्या बरोबर. काय यायला काळजी करतो यार. दादाचं लग्न मोडू नये असं अभ्याला बी वाटत, पण मग दादाला बरं वाटावं म्हणून फक्त वेळ मारून नेण्यासाठी अभ्या असं बोलला. लतिका तू बी आहे ना सोबत. दादा तुमचं फक्त तुटू नये एवढंच वाटतं मला. नाही तुटणार, सगळं मिटल. आहे ना आम्ही, आहे की नाही दादा? आणि तू बरं केला मला फोन केला. परत कधी बी असं वाटेल मला फोन करायचा, येईन मी. हो चल ये. टेन्शन घेतो रे तू. मला फोन करायचा, मी येणार. आपण जॉब मध्ये असेल तर जॉबचं काय, भावासाठी येणार नाही का? तुम्ही दोघं आहे ना म्हणून चालू आहे बाबा सर.